पिंपरी आणि चिंचवडमध्ये बोपखेल आणि पिंपळे सौदागर मधल्या लष्करी हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न अखेर निकाली निघालाय। या दोन्ही ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी खुले होणार नाहीत असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केले। लष्कराच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून जाणारा बोपखेल दापोडी हा रस्ता खुला करण्यासाठी हिंसक आंदोलन झालं होतं। त्यानंतर हा रस्ता खुला करण्यासंदर्भात अनेक बैठका झाल्या, पण त्यात ठोस तोडगा निघाला नाही। अखेर संरक्षण मंत्री, जिल्हाधिकारी, पिंपरीचे आयुक्त आणि बोपखेल शिष्टमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत अभियांत्रिकी महाविद्यालयातून जाणारा रस्ता बंद राहणार असा निर्णय घेण्यात आला। यामुळे बोपखेलमधील नागरिकांसाठी बोपखेल खडकी याच मार्गाचा वापर करावा लागणार आहे। बोपखेल खडकी हा रस्ता पक्का करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। या निर्णयाचं नागरिकांनी आता स्वागत केलं आहे। बोपखेल गावचा रस्ता सिमी ते बोपखेल हा जवळजवळ 20 मे पासून बंद झालेला आहे आणि त्या कारणामुळे लहान मुलांची गैरसोय झालेली आहे किंवा जे प्रसूती असेल किंवा डिलिव्हरी बाय असेल किंवा आजारी माणूस अटॅकवाला यांची बी फार गैरसोय झालेली आहे। त्याच्याकरता पिंपरी चिंचवडने आम्हाला कमीत कमी आमचा जो चालू रस्ता होता तो चालू करून द्यावा ही आमची विनंती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।